नमस्कार. आता आपल्यासोबत मान बाजार समितीचे सभापती आहेत ब्रह्मदेव कुकळे. सर नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल, सध्या जिल्हा परिषदचं इलेक्शन सुरू आहे. कुकुडवाड गटामध्ये भारतीय जनता पार्टीला कसा प्रतिसाद आहे आणि मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय आता? खूप छान प्रतिसाद आहे. त्याचं कारण असं आहे की कुकुडवाड गटातली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली जात आहे. माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कुकुडवाड गटातली निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवत आहे आणि लोकांचा त्या पद्धतीने चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक गावोगावी करोडो रुपयाची जयाभाऊच्या माध्यमातून कामं झालेली आहेत, होत आहेत, पुढेही होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माननीय जयकुमार गोरेभाऊंच्या नेतृत्वात कुरमोडी योजनेचा उगम झाला आणि कुकुडवाड गटातील 50 ते 60% भागात कुरमोडीचं पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेलं आहे. उर्वरित जो कुकुडवाड गटातील भाग आहे, अगदी कुकुडवाड पुकळेवाडी पासून खाली पळसवड्यापर्यंत, शेनवडी, बनगरवाडी, वरपुटे, विरडी, वळई, जी उरमोडीतून जो भाग राहिलेला आहे, जी शेती राहिलेली आहे, वंचित राहिलेली आहे, ते टेंबूच्या योजनेखाली आलेली आहे. ती टेंबू योजना 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल आणि उर्वरित देखील शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही मार्केट कमिटीचं सभापती म्हणून सध्या काम पाहताय आणि या प्रचारात तुम्ही सक्रिय आहे. अगदी आगासवाडी पासून खाली पळसवड्यापर्यंत सर्व गावे फिरलाय. काय परिस्थिती आहे आणि त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय, कसा प्रतिसाद कसा मिळत चाललेला आहे, किंवा इथं सर्व समाजातील अगदी छोट्यातल्या छोटी लोक समाज असेल, मतदार असेल, ते जयाभावांसोबत आता जाण्याचा निर्णय घेतो आणि प्रवेश देखील जास्त झाले? खूप छान प्रतिसाद आहे. कुठल्या समाजाचा उमेदवार किंवा समाजाचा विषय मॅटर करत नाही. यात जिल्हा परिषद निवडणूक लढताना, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढताना विकास काम हाच मुद्दा आहे आणि विकासावर लोक, सर्व समाजाची, कुठल्याही समाजाचा वैयक्तिक विषय नाही, सर्व समाजाची लोक जयभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहेत, करतायत, भरपूर धावतायत. प्रत्येक गावचा प्रमुख कार्यकर्ता, कोण पदाधिकारी असेल, अगदी सर्व लोक ताकदीनिशी जयभाऊंच्या पाठीमागे उभा आहेत. आणि हा आम्ही कुकुडवाड गट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, जयभाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कुकुडवाड गटातील जनता ही जयभावना जिंकून देणार. काय सांगताल, आपण जे जिल्हा परिषदेला उमेदवार दिले अरुण गोरे, ते कोण आहेत, त्यांनी अगोदर काय काम बघितले आणि त्याच्यात त्यांच्यासोबत ज्या काटकरताई दिल्यात त्यांचं बॅकग्राऊंड काय, आणि तिकडं जे आपले खराब डॉक्टर दिलेत त्यांचंही बॅकग्राऊंड काय, अशा तिघांचं परिचय द्या जेणेकरून मतदारांचा एक विश्वास वाढला पाहिजे. ते नक्की कोण आहे? आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार अरुणाबा गोरे हे पहिले मार्केट कमिटीचे सभापती होते. मार्केट कमिटीच्या सभापतीचं काम 5 वर्ष त्यांनी पाहिलेलं आहे. जिल्हा परिषद सदस्य होते. आता ते विद्यमान सिद्धनाथ नागरी पतसंस्थेचे चेअरमन आहेत. अतिशय अनुभवी आणि तालुक्यातल्या प्रश्नाची जाण असणारा उमेदवार जयभाऊने आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं आमच्या गटाची किंवा डॉक्टर आनंदराव खरात असतील, ते सामाजिक कामात कायम सक्रिय असतात. आमच्या कुकुडवाड गणातील माधवीताई काटकर जरी आहेत, त्यांच्या घराला राजकीय पार्श्वभूमी आहे, सामाजिक समाजात वावरण्याची पार्श्वभूमी आहे. त्यांचे सासरे उत्तमभाऊ काटकर हे माजी पंचायत समिती सदस्य आहेत. त्यामुळं अतिशय चांगले उमेदवार दिल्यामुळं आम्ही कुकुडवाड गट आणि गण आणि वरकोटे गण तिन्ही उमेदवार अगदी चांगल्या मताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. येणाऱ्या 9 तारखेला काय चित्र असेल आणि एकंदरीत मानखटावमध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती असेल किंवा काय वातावरण असेल? येणाऱ्या 9 तारखेला
हा माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गटाचा उमेदवार, पंचायत समिती दोन्ही उमेदवार निवडून आलेले दिसतील, यात आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. सध्या आपल्या कुकुडवाड गटामध्ये अनेक गाव आहेत. त्या गावातील सामाजिक कार्य किंवा काही छोट्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्याच्यामुळे आता भविष्यात त्या नवीन कार्यकर्ते, जुने कार्यकर्त्यांचं तुम्ही कसं हे करून ठेवणार, किंवा त्यांचं काम असतील किंवा त्यांच्यातलं संभाषण किंवा संवाद कसा ठेवणार, किंवा त्यांना कशी ताकद देणार? आमचे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते दोघांशी चर्चा विनिमय करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि नवीन कार्यकर्ते जे समाविष्ट होत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यांची मनापासूनची इच्छा आहे की जयभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल, विकासाबरोबर आम्हाला जायचं आहे. विकास हा सगळ्यात महत्वाचा सामाजिक कणा आहे आणि विकास जिथं होतो तिथं लोक ऑटोमॅटिक जॉईन होतात आणि आम्ही सर्वजण नवीन जुने मिळून एकत्र काम व्यवस्थित करतो. जयभाऊंच्या मंत्रिपदाचा, ग्रामीण विकास खात्याचा आपल्याला काय फायदा झालाय का, किंवा काय वाटतं तुम्हाला एक सभापती म्हणून एकंदरीत अजून काय फायदा होईल मंत्रिपद मिळालं? भरपूर फायदा झालाय. जयभाऊला ग्राम विकास खातं मिळाल्यामुळं मान तालुक्यातील किंवा महाराष्ट्र राज्यातील सर्वच ग्रामीण भागात म्हणजे याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्यात आपल्या मतदारसंघातील जे जयभाऊ आहेत, त्यामुळं प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, छोट्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, ग्रामीण भाग आहे, ही या ठिकाणी रस्ते म्हणा, पाणी, अनेक काय जे ग्रामविकास खात्यात आहे ते सर्व काम नक्कीच होत आहेत आणि भविष्यात होणार देखील आहे. इथे एक असं वाटतं की दहिवडी पासून शेवटचं गाव आपलं शेनवडी धरलं तरी 40 किलोमीटरचं अंतर आहे. अगदी एखादं मेंढपाळ असेल, रंगकामगार असेल, त्याला छोट्या मोठ्या कामासाठी जाणं शक्य नसतं. म्हणजे त्याच्यामुळे तर आपण मसवडला पण सब ऑफिस किंवा सब तहसीलदार वगैरे सुरू केलेलं आहे. आता अरुण गोरे निवडून आल्यावर त्यांना जर भेटायचं असेल तर ती काय योजना वगैरे तुम्ही ठेवली का? जर निवडून आले तर त्यांना त्या उमेदवाराला शक्य नाही की एखाद्या मेंढपाळाला काम सोडून दहिवडीला जाणं. अरुण आबा नेहमीच आम्हाला भेटतात. आम्ही प्रमुख कार्यकर्त्याच्या कायमच, आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कुकुडवाड गटात उमेदवारी करत जरी असतील तरी याच्या अगोदर देखील प्रमुख कार्यकर्त्यांचा त्यांचा आमचा कायम संवाद होता आणि इथून पुढेही राहील, काय अडचण नाही. आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, 7 तारखेला मतदान होते. काय सगळ्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करता? सगळ्या मी कुकुडवाड गटातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन करेल, विकासाबरोबर राहा. भाजपला मत म्हणजे विकासाला मत, भाजपला मत म्हणजे जयाभाऊला मत, हाच मंत्र घेऊन सर्व मतदारांनी सांगा की किती किती मतदान करायचं किंवा किती मशीन वगैरे असणार ते पण सांगा. आणि किती एक मतदार आहे? सकाळी 7 ते 5:30, 7 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान आहे. मशीन एकच असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मशीन एकच असणार आहे. एका मशीनवर 2 फुल्या मारायच्या आहेत, 2 बटणं दाबायचे आहेत, 2 कमळाची चित्र असतील त्याच्या समोरील बटन दाबून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवाराला भरघोष मताने निवडून द्यावं, हेच कुकुडवाड गटातील मतदारांना आवाहन करतो.